महात्मा गांधींच्या पुतळा स्वच्छ करण्यात येत आहे। त्याची चौकशी सध्या सुरू आहे, मात्र काँग्रेसकडून याचा निषेध केला जातोय आणि हे आंदोलन करत महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जातो। पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधी यांचा पुतळा आणि त्याच्या मागच्या बाजूला जो चौथरा होता त्या चौथऱ्यावर कोयत्यानं या माथेफिरू तरुणानं तो तोडण्याचा प्रयत्न केलेला होता। या माथेफिरू तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, मात्र काँग्रेस यावरून चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि पुण्यामध्ये गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जातो। पुतळ्याच्या विटंबना प्रकरणानंतर काँग्रेसची चांगलीच आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि आंदोलन केलं जात आहे। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जातो। शुक्ला नावाचा हा तरुण होता ज्याने मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्यानं महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधींचा हा पुतळा पुण्यामध्ये काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जातोय। मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधी यांचा हा पुतळा आहे आणि याचा चौथरा जो आहे तर त्याच्यावर त्याची तोडफोड जी आहे ती माथेफिरू तरुणाकडून करण्यात आलेली होती। कोयत्यानं ही तोडफोड करण्यात आलेली होती। या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चौकशी त्याची सुरू झालेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, आपण पाहतोय की वृषाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला या ठिकाणी दुधाचा अभिषेक जो आहे तो घातला जातोय। काल गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना जी आहे ती सुरेश शुक्ला या व्यक्तीकडून करण्यात आली। त्यानं तोडफोड जी आहे ती सुद्धा या परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न झाला, मात्र रात्री त्याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मात्र घोषणाबाजी देत आपण पाहतोय की गांधीजींच्या पुतळ्याला या ठिकाणी क्रेनच्या सहाय्यानं दुग्धाभिषेक जो आहे तो घातला जातोय आणि त्या व्यक्तीवरती कडक कारवाई करावी ही मागणी सुद्धा काँग्रेसची असणार आहे। सध्या त्याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। त्याची चौकशी केली जाते की नक्की कोणत्या हेतूनं त्यानं हे कृत्य जे आहे ते केलेलं आहे। मात्र या घटनेमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। काही वेळा या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे काळ्या फिती बांधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता, मात्र सध्या आपण पाहतोय की गांधीजींच्या पुतळ्याला या ठिकाणी दुग्धाभिषेक जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि व्यक्तीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होती। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आरोपी सूरज शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याची चौकशी सध्या सुरू आहे। ही क्रेन जी आहे ती आणण्यात आलेली होती आणि क्रेनच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। इथं प्रॉपर मध्ये तो विश्रांतवाडीला या ठिकाणी राहतो। रुद्राक्षाचा माळ वगैरे विकायचा। वाई या ठिकाणाहून त्यानं फक्त कोयता घेतला होता की नारळ सोन्यासाठी वगैरे, आणि त्याला माझ्या मनात असं विचार आला काहीतरी म्हणजे महात्मा गांधी बरोबर केलं असं त्या हिशोबाने काहीतरी बोलतो तो म्हणजे हा कधी काय 10वी-12वी शिकलेला तो। बरोबर, 12वी कुठल्या संघटनेशी काय संबंधित आहे? नाही असं काही सांगता येणार नाही। तो तसं विचार तो काही सांगत नाही व्यवस्थित। अजून विचारपूस करून आता सांगितलं।